शाळेतील जुन्या आठवणीमधील इयत्ता दुसरी मधील हे पुस्तक आहे मराठीचे. वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज. एकदा वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज, अशी खाज सुटली, अशी खाज सुटली की तो सैरावैरा पडत सुटला. वाटेत भेटले त्याला एक पिंपळाचे झाड. पिंपळाच्या झाडाने विचारले, असा पडत काय सुटला आहेस सैरावैरा? वारा म्हणाला, अरे माझ्या पाठीला सुटली आहे खाज, काय करू नी काय नको असे झाले आहे, म्हणून पडतोय जीव घेऊन. झाड म्हणाले, अरे इकडे ये, माझ्या खरखरीत अंगाला तुझी पाठ घास, मग तुला बरे वाटेल. वाऱ्याने पिंपळाच्या अंगाला आपली पाठ घासली खसाखसा, पण त्याला आराम वाटणार तरी कसा? पिंपळाचे अंग काही तितकेसे खरखरीत न होते. तेव्हा तसाच तो पुढे पळत सुटला. पुढे भेटले त्याला एक वेडूचे पान. वाऱ्याला पडताना पाहून त्याने विचारले, मान वेडावून वेडावून माझ्या टोकदार बोटांनी मी देऊ का तुझी पाठ खाजू? वारा अगदी खुश झाला मनात आणि घुसला सरळ वेडूच्या बनात. पण वेडूच्या बनाने त्याची पाठ काही खाजवली नाही. गुदगुल्या मात्र केल्या त्याला भरपूर. वारा खो खो हसत बाहेर पडला आणि तसाच पुढे पडत सुटला. पुढे भेटले त्याला एक फणसाचे झाड. त्याच्या अंगाला लटकत होते फणस जड जड. वाऱ्याला पडताना पाहून फणसाच्या झाडाने म्हटले, माझ्या अंगावर मोठमोठे खरखरीत ब्रश आहेत चांगले, तुझी पाठ त्याच्यावर घास आणि मग बघू कसे वाटते झकास. वाऱ्याने पाहिले, खरे चांगले मोठे मोठे खरखरीत ब्रश. त्याने त्या ब्रशांनी पाठ आपली खरखरा गाजवून घेतली आणि मग वाऱ्याची स्वारी अमराईत जाऊन स्वस्त निजली.